एकीकडे रशिया अमेरिका जवळ येऊ पाहतायत, मात्र दुसरीकडे काही वेगळंच युद्ध पेटलेलं आहे आणि ते म्हणजे टॅरिफ युद्ध. अमेरिकेनं थेट 104% टॅरिफ लावल्यानंतर चीनी ड्रॅगन भलताच भडकलाय. एरवी एकला चरोरीच्या मोडमध्ये असणाऱ्या चीनला आता या टॅरिफ युद्धात त्याचे शत्रूही मित्र भासू लागले. पाहूया संकट समयी चीनला कोणाची आठवण आली आणि चीनला अपेक्षित प्रतिसाद मिळालाय का ते. घ्या, जे अपेक्षित होतं तेच घडतंय. मंगळवारी अमेरिकेनं चीनवर 104% टॅरिफ लागू करून चीनला माफी नाही असंच दाखवून दिलं. तर चीन या शुल्क वाढीनंतरही नरमलेला नाही. चीननंही अमेरिकेवर आणखी 84% टॅरिफ लावलाय. अमेरिकेनं जर आणखी शुल्क वाढ केली तर त्याला चीनकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल असा पलटवार चीननं केलाच होता. आता त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून झाली आहे. चीन सरकारनं या संदर्भात श्वेतपत्रिकाही जारी केली आहे. याद्वारे चीन अमेरिकेतील आर्थिक आणि व्यापार संबंधांची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. या व्यापार युद्धात कोणीही विजेता नाही आणि चीनला कोणतंही व्यापार युद्ध नकोय. मात्र चीनी लोकांचे कायदेशीर अधिकार जर हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तर चीन सरकार गप्प बसणार नाही असा इशारा चीननं दिला आणि तो खराही करून दाखवला. तर दुसरीकडे ट्रम्पही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा या अटीतटीच्या युद्धात चीनचं लक्ष हे उर्वरित जगाकडे गेलंय. युरोपीय युनियनसह इतर आशियाई देशांकडे चीन अधिक सौम्य दृष्टीनं पाहू लागलाय. यात आपल्या भारताचाही समावेश आहे. गेल्याच महिन्यात चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीननं एकत्र व्यापार संबंध वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार काळापासूनच चीननं सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आणि आपला मोठा शेजारी असलेल्या भारतासह आजवरचे संबंध सुधारण्यावर भर दिला. तुम्ही जर टाइमलाईन लक्षात घेतली तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये निवडणुकीच्या राजकारणात सिरियसली जिंकून येतील अशी शक्यता निर्माण होणं आणि भारत आणि चीन यांचे तणाव निवळायला सुरुवात होणं हे एकमेकांना समांतरच झालेलं आहे. आता त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे आर्थिक बाबतीतला, तर ती भारताची ऍक्च्युअली जुनी समस्या आहे की चीनी वस्तू आपल्याकडे येतात आणि ते आपल्याकडे डंप करतात आणि त्या प्रमाणात चीन आपल्याला ऍक्सेस देत नाही. तर याच्यावरचा मार्ग काय काढायचा हा प्रश्न गेली 25 वर्ष भारतातल्या सरकारांना सतावत आलेला आहे. त्याच्यावरचं गेल्या 2020 पासून असं काढलेलं उत्तर होतं की टॅरिफ लावावेत, काही प्रमाणात काही वस्तूंवरती टॅरिफ लावावेत. तर मला असं वाटतं की ती स्टेप थोडीशी हे करावी लागेल, आपल्याला कन्सिडर करावीच लागेल. ते होऊ नाही शकत कारण प्रत्येक देश शेवटी आपल्या देशातले व्यापारी, आपल्या देशातले उद्योजक, आपल्या देशातले शेतकरी, आपले कन्झ्युमर्स याचा विचार करणारच करणार. त्यामुळे चीनशी संबंध जरी सुधारत असले तरी याचा अर्थ असं नाही की चीनला भारतीय बाजारपेठ खुली राहील, कारण त्याप्रमाणे चीन आपल्याला त्यांच्या मार्केटमध्ये ऍक्सेस कुठे देतोय. त्यातच आता प्रत्यक्षात व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर चीनी नेते आणि अधिकाऱ्यांना भारताच्या मैत्रीची अधिक उपरती होतीये. चीनच्या राजदूतावासाच्या दिल्लीतल्या प्रवक्त्या यू जिंग यांनी ट्विट करत भारताबाबतचं चीनी धोरण स्पष्ट केलंय. भारत चीन यांचे आर्थिक आणि व्यापारी संबंध हे परस्पर नफ्यावर आधारित आहेत. ट्रम्प यांच्या अन्यायकारक टॅरिफमुळे आपल्या दक्षिण आशियाई भागातील देशांचा विकासाचा अधिकारच हिरावला जातोय. आपण वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांनी आता एकत्र यायला हवं असं आवाहन जिंग यांनी केलंय. तसंच याच पोस्टमधून त्यांनी अमेरिकेला इशाराही दिलाय. या युद्धात कोणीच विजेता नाही. सर्व देशांनी व्यापक सल्लामसलतीचं तत्व पाळलं पाहिजे. खऱ्या बहुपक्षीयतेचं पालन केलं पाहिजे. सर्व प्रकारच्या एकतर्फी वाद आणि संरक्षणवादाला संयुक्तपणे विरोध केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. जागतिक व्यापारात चीनचं वार्षिक योगदान हे 30% असल्याचंही नमूद करण्यात आलंय. तसंच उर्वरित जगाबरोबर आम्ही सुरक्षित व्यापार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत अमेरिकेला एकटं पाडण्याचा प्रयत्नही केलाय. दरम्यान भारताकडून या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तरी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याआधीही चीन बरोबरचे भारताचे संबंध सकारात्मकपणे सुधारत असल्याचं सांगितलंय. दुसरीकडे चीनचं टॅरिफ दुःख हे भारतापेक्षा कैक पटींनी मोठं आहे. तर भारतासाठी परिस्थिती इतकी वाईट नाही. खरं म्हणजे भारत अमेरिकेशी फेब्रुवारीपासूनच या व्यापार युद्धातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतोय. तसं होणार, अपरिहार्यपणे होणार. अर्थात आपापला इंटरेस्ट सांभाळून सगळे देश नव्या रचनेचा उद्घोष करतील. आता चीन आणि भारत तुम्ही म्हणताय, आपण ताबडतोब हुरळून जाण्याचं काही कारण नाही. कारण आपल्याला आपला अनुभव असं दाखवतो की
आपल्याला खूप काळजीपूर्वक ते हँडल केलं पाहिजे आणि सगळ्याच देशांचं तसं आहे. तर पुनर्रचना जी होईल ती पुनर्रचना कशा प्रकारची होईल याबद्दल भाकीत करणं कठीण आहे. परंतु जर अमेरिकेने माघार घेतली नाही तर अमेरिका एकटी पडेल यामध्ये काहीही शंका नको. ट्रम्प कायम भारताला मित्र मानत आले असले तरी भारताकडूनही अमेरिकेवर अन्याय्य पद्धतीनं कर आकारणी केली जाते अशी त्यांची तक्रार कायम असते. हीच तक्रार त्यांनी मोदींसमोरही केली. सध्या अमेरिकेनं भारतावर 26% टॅरिफची भूमिका घेतली आहे. औषधांवर टॅरिफ नसला तरी सी फूड, वाहनं, ऑटो पार्ट्सवर मात्र वेगळा 25% टॅरिफ लावण्यात आलाय. याचा अर्थ काही प्रमाणात का होईना परिणाम होऊ शकतो. 2024 मध्ये भारतानं अमेरिकेत सुमारे $89.91 बिलियन निर्यात केली होती. आता टॅरिफ लावण्यात आल्यानंतर यावर किती परिणाम होईल हे कळेलच. दरम्यान जसं चीन अमेरिका एकमेकांवर जोरदार टॅरिफ लावत सुटले आहेत तशी भूमिका भारतानं काही घेतलेली नाही. आम्ही कोणतेही प्रतिकात्मक शुल्क आकारणी करणार नाही असं याआधीच भारतानं स्पष्ट केलंय. मात्र यावर तोडगा काढला जाईल असंही भारत म्हणतोय. इतकंच नाही तर भारतानं काही वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे या टॅरिफ वॉरमध्ये भारत अमेरिका संबंध ताणले जाण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे चीनकडून आलेल्या या हाकेला भारत कसा प्रतिसाद देतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे. भारत चीन यांच्यातील संबंध हे सीमा प्रश्नावरून ताणले गेले ते लडाखमधल्या गलवान प्रकरणानंतर, अर्थात जून 2020 नंतर. अखेर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये गस्तीबाबत काही तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आणि तणाव निवळू लागला. हा काळ अमेरिकेतील निवडणूक प्रचाराचा होता हे विशेष. म्हणजेच आधी म्हटल्याप्रमाणे दोन्ही देशांनी ट्रम्प सत्तेत येण्याआधीपासूनच तयारी सुरू केली होती. त्यानंतर मोदी शी जिनपिंग यांची भेटही झाली आणि संबंध निवळण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली गेली. मात्र जरी हे संबंध निवळत असले तरी चीननं भारताला घातलेली साथ त्याला भारताकडून कसा प्रतिसाद मिळतोय? चीनसाठी भारत अमेरिकेसारख्या जुन्या मित्राला दूर करणार का? अमेरिकेकडून सुरू असलेली टॅरिफ वाढ थांबणार का? भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरील समझोता टिकणार का? असे अनेक मुद्दे सध्या या चीन अमेरिका टॅरिफ युद्धात महत्त्वाचे ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.